Put on the heading, guys, conformations. Put on the heading, conformations. Conformation is also called as rotamers. Conformation is also called as what? Rotamers. See, rota means what? Rotation. Rota means what? Rotation, guys. Means rotamers, the word itself says the meaning what? Arrangement, formation of new arrangement. क्या बोलते भाई से? Formation of new arrangement by just rotation of carbon bond is called as a conformation. Formation of special arrangement by just the rotation of a carbon bond is also called as a rotamer. Point clear है? रोटामर के दो टाइप है भाई एनसीईआरटी में. एनसीईआरटी मध्ये किती टाइप्स आहेत त्याचे? दोन आहेत. पहिला आहे सॉ हॉर्स. पहिलं काय आहे? सॉ हॉर्स. बरोबर ना? सॉ हॉर्स मध्ये कधी असतं, कसं असतं, कसं स्ट्रक्चर ड्रॉ करतात, काय असतं एक्झॅक्टली, है ना, काय असतं इकडे लक्ष द्या. है ना, आपण ना इथेन बद्दल बघणार आहोत. आपण सॉ हॉर्स कन्फॉर्मेशन ऑफ व्हॉट, हम ना इथेनचं बघणार आहोत. कुणाचं? इथेनचं. एच अँड हिअर इज व्हॉट? एच. पॉईंट क्लिअर आहे? येस नो? इथेन्स आहेत. म्हणजे हा इकडे लक्ष द्या, हे 3 बोट म्हणजे 3 हायड्रोजन्स, हे 3 बोट म्हणजे 3 हायड्रोजन्स, ह्याच्यामध्ये हा बॉन्ड. क्लिअर आहे ना? तुम्हाला बॉन्ड दिसतोय का? पेन म्हणजे काय आहे? बॉन्ड आहे. असं दिसल्यानंतर तुम्हाला काही पेन दिसेल का? है ना, तुम्हाला किती दिसेल? फक्त हे 3 हायड्रोजन दिसतील. मीन्स असं बघितल्यानंतर कसं होईल? तुम्हाला बॉन्ड दिसेल. है ना? आता हे ऍक्च्युली बॉन्ड काय करायचं आहे? ह्या सॉ हॉर्स मध्ये काय करतात? मॉलिक्युलर ऍक्सिस वरती बघतात. कुठे बघतात? मॉलिक्युलर ऍक्सिस वरती बघतात. फॉर एक्झाम्पल डान्स कॉम्पिटिशन आहे. हा म्हणा, डान्स कॉम्पिटिशन मध्ये 10 मुली डान्स करतात. है ना, पुन्हा तर देवीचा डान्स करतात. खूप सारे हात दाखवा लागतात ना. आपल्याला दिसतं कोण? फक्त पुढची मुलगी दिसते. मागल्या मुलीचे फक्त हात दिसतात. हा ना, आपण जर साईडनं जाऊन बघितलं तर सगळ्या मुली दिसतात. साईडनं गेल्यानंतर काय? सगळ्या मुली दिसतात. पुढून बघितलं तर काय? एकटी दिसते. सॉ हॉर्स म्हणजे काय? साईडनं बघणं. साईडनं बघितल्यानंतर काय होतं? सगळ्या मुली दिसतात. लक्षात आलं का? आणि दुसरा जो आहे ना त्याच्यामध्ये ते सांगतो तुम्हाला. है ना, न्यूमनचं सांगतो. न्यूमनचं कसं आहे? पुढूनच बघतात. सॉ हॉर्सचं कसं? साईडनं बघतात. म्हणजेच काय? मॉलिक्यूल व्ह्यू ऍट अ मॉलिक्युलर ऍक्सिस. मॉलिक्यूल व्ह्यू ऍट व्हॉट? मॉलिक्युलर ऍक्सिस. ह्याचे 2 प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये असं म्हणू शकतो का? मॉलिक्यूल व्ह्यू ऍट मॉलिक्युलर ऍक्सिस. मॉलिक्युलर ऍक्सिसला कधी व्ह्यू करतो ना आपण, आपलं बघतो कुठे? मॉलिक्युलर ऍक्सिसला बघतो. म्हणजेच काय? मॉलिक्युलर ऍक्सिस इज नथिंग बट व्हॉट? कार्बन बॉन्डला बघतोय. मॉलिक्युलर ऍक्सिस म्हणजेच काय? कार्बन बॉन्डला बघतोय. आपल्या काय बघायचं कन्फॉर्मेशन्स मध्ये? ह्याच्यामध्ये आपल्या 3 एक्झाम्पल बघायचे. एनसीईआरटी मध्ये 2 दिलेले आहेत. आपण 4 बघणार आहोत. कोणकोणते? इथेनचे, नंतर प्रोपेनचे आणि ब्युटेनचे. है ना, एवढे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. आता पहिलं सर्वात प्रथम काय बाबांनो? सॉ हॉर्स बघतो आपण. सॉ हॉर्स मध्ये 2 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये सॉ हॉर्स मध्ये किती टाइप्स आहेत? 2 आहेत. एक आहे इक्लिप्स्ड, दुसरं काय आहे? स्टॅगर्ड. हा, कोण आहे? इक्लिप्स्ड आणि सेकंड वन इज व्हॉट? स्टॅगर्ड. इक्लिप्स्ड कसं लिहितात? इक्लिप्स्ड असतो कसा? लक्षात घ्या. आपण काय डिस्कस करतोय? कार्बन बॉन्ड बघतो. इथे एच आहे, 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 इथे एच आहे. हा म्हणा, हा जो कार्बन आहे ना चेन्नई सुपर किंग मधला येलो वाला, हा कार्बनला म्हणा फ्रंट कार्बन. आणि हा जो कार्बन आहे ना आरसीबी मधला हा कार्बन, हा म्हणा बॅक कार्बन. बॅक कार्बनला रियर कार्बन म्हणतात. बॅक कार्बनला काय म्हणतात? रियर कार्बन म्हणतात. येलो कार्बनला काय म्हणतात? फ्रंट कार्बन म्हणतात. बॅक कार्बनला काय म्हणतात? रियर कार्बन. एनसीईआरटीच्या लँग्वेज मध्ये रियर कार्बन इज कॉल्ड एज बॅक कार्बन. क्लियर आहे ना? लक्षात घ्या, बारकाईने वाचा. आता याला लिहिते वेळेस कसं लिहितात? हनुमान इसको क्या लिखना भाई? है ना, इक्लिप्स्ड. अशी एक क्रॉस लाईन मारायची. दिस कॉल्ड एज व्हॉट? मॉलिक्युलर ऍक्सिस. अशी मारा किंवा अशी मारा, तुमची मर्जी. है ना, आणि नंतर कसं लिहितात? सी, हे काय झालं? कार्बन बॉन्ड झाला. हा काय झाला? कार्बन बॉन्ड ड्रॉ केला आपण. लक्षात घ्या, इथं काय करायचं? ड्रॉ करण्याची साधी टेक्निक सांगतो, ऐकून घ्या. इथं काय करायचं? सीधा वाय लिहायचं. इथं काय लिहायचं? दोन्ही पण काय लिहायचं? सीधा वाय. सॉरी, इथं उलटा वाय लिहायचं. उलटा लिहा. है ना, इथं पहिल्या सुरू ना आपण हे बघतो ना, इथं काय लिहायचं? उलटा वाय लिहायचं. लिहिलात उलटा वाय. तिन्ही वायला काय जोडायचं? एच एच एच. इथं पण काय लिहायचं? उलटा वाय. इथं एच एच एच. पॉईंट क्लिअर आहे? दोन्ही पण काय असतील? बोथ आर उलटे वाय. कसली इंग्लिश आहे बघा, बोथ आर उलटे वाय. है ना, दोन्ही पण काय करायचं? उलटे वाय लिहायचे. एक क्रॉस लाईन मारायची, दोन्ही पण उलटे वाय. त्या कन्फॉर्मेशनला म्हणतात इक्लिप्स्ड कन्फॉर्मेशन ऑफ सॉ हॉर्स. लक्षात आलं का? हा असा आहे. लक्षात आलं का? बोथ आर व्हॉट? उलटे वाय. हे वाय आहे ना, हे एक हायड्रोजन आहे, हे आहे ना उलटे वाय. उलटे वाय म्हणजे असे.
लक्षात आलं का? उलटे वाय त्यालाच का म्हणायचं हे. आता काय करायचं आहे? आता काय करायचं आहे मग त्याला? फक्त वरच्याला काय करायचं? उलट्या वायला सीधा वाय करायचं. उलटा वायला काय करायचं? सीधा वाय करायचं. म्हणजे काय असेल सार्थक याचं? सार्थक जीवन सार्थक झालं पाहिजे. सार्थक उलटा वाय आहे एच एच एच. पॉइंट क्लियर आहे? यस नो? यस ना? इसको क्या बनाना भाई? सीधा वाय बनाना है. सार्थक जांभळी झालं, जांभळी झाली बघ. यस म्हणत म्हणत जांभळी दिलं सार्थकनं. पण जांभळी बंद केलं नाही सार्थकनं. हे चांगली महत्वाची गोष्ट आहे. जांभळी कंटिन्यू म्हणत म्हणतच यस म्हणलं सार्थकनं. किती त्या जांभळीबद्दल प्रेम आहे बघ सार्थकला. आवडीची गोष्ट माणूस काही केलं तर थांबत नाही है ना. असो, ह्याला काय करायचं? याच याच याच. हा काय आहे? उलटा वाय. हा काय आहे? सीधा वाय. ह्यालाच म्हणायचं कोणतं कन्फॉर्मेशन? स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. लक्षात आलं का? दिस कॉल्ड एज व्हाट गाइस? दिस इज कॉल्ड एज अ सॉ-हॉर्स प्रोजेक्शन. इसे क्या बोलते भाई? सॉ-हॉर्स प्रोजेक्शन बोलते. चालू प्रोसीड विथ व्हाट? आता याच्यामध्ये स्टॅगर्ड हे मोर स्टेबल असतं है ना. स्टॅगर्ड काय असतं? हा स्टॅगर्ड मोर स्टेबल असतं. स्टॅगर्ड काय असतं? मोर स्टेबल दॅन इक्लिप्स्ड. दॅन व्हाट? इक्लिप्स्ड. स्टॅगर्ड इज अ मोर स्टेबल दॅन द इक्लिप्स्ड. क्लियर है गाइस? स्टॅगर्ड इज अ मोर स्टेबल दॅन द इक्लिप्स्ड. यहाँ पे ई लगा है ना. स्टॅगर्ड क्लियर आहे ना. लक्षात घ्या. अजून याची स्टॅबिलिटी सॉ-हॉर्स मध्ये काहीच नाही आहे. सॉ-हॉर्स म्हणजे जस्ट इंट्रोडक्शन आहे. खरी मजा कुठं आहे? न्यूमन मध्ये आहे. खरी मजा कुठं आहे? इथेन मध्ये पण नाही, प्रोपेन मध्ये पण नाही. खरी मजा ब्युटेन मध्ये आहे. कुठे मजा आहे? ब्युटेन मध्ये आहे. ते ब्युटेन पर्यंत जायचं आपल्याला आज, आत्ता, ताबडतोब. क्लियर आहे इथपर्यंत? शाल आय प्रोसीड विथ नेक्स्ट स्लाइड? पुट ऑन द नेक्स्ट हेडिंग. डोंट पुट एनीथिंग, जस्ट सी हियर. नेक्स्ट 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 काय आहे? न्यू मॅन. याला न्यूमन म्हणायचं, पण आपण लिहितोय काय म्हणायचं? न्यू मॅन म्हणायचं. जुना माणूस नाही, नवीन माणूस है ना. न्यू मॅन है ना. आता कसं आहे? आपण इथेच बघतोय ना. आपण काय बघितलं? डान्स. साईडनं बघितला डान्स. आता डान्स कसं बघतोय आपण? पुढून बघतोय. म्हणजेच काय? पुढचीच मुलगी आपल्याला दिसणार आहे. मागल्या मुलीचे फक्त हात दिसणार आहेत असे. लक्षात आलं का? आता काय दिसणार आहेत? फक्त पुढचीच मुलगी दिसणार आहे. साईडच्या आणि मागल्या मुलीचे फक्त हात दिसणार आहेत. बरोबर आहे का? लक्षात आलं का? म्हणजेच काय? मॉलिक्यूल व्ह्यू ॲट व्हॉट? फ्रंट कार्बन. ह्याच्यामध्ये व्ह्यू कुठं आहे? व्ह्यू पुढच्या कार्बन वरती आहे. पाठीमागला कार्बन दिसेल का? पाठीमागली मुलगी दिसेल का? दिसणार नाही. लक्षात येते का? म्हणजे ह्याला काय म्हणू शकतो आपण? न्यू मॅन मध्ये नवीन माणूस आहे ना. जुना माणूस थोडीच आहे. फक्त पुढच्या मुलीला बघतोय. बरोबर ना? लक्षात घ्या है ना. हा काय आहे? मॉलिक्यूल व्ह्यू ॲट फ्रंट कार्बन. बरोबर ना. फ्रंट कार्बन. आता ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं आहे? दोन फॉर्म आहेत त्याचे पण. इक्लिप्स्ड आहे, स्टॅगर्ड आहे. ह्याचे पण दोन कन्फॉर्मेशन्स आहेत. पहिला कोणता आहे? इक्लिप्स्ड आहे. दुसरं कोणता आहे? स्टॅगर्ड आहे. सेकंड कोणता आहे? स्टॅगर्ड आहे. कसं ड्रॉ करतात ते बघा. प्रोसीड करायचं का? यस नो? आता इक्लिप्स्ड कार्बन मध्ये है ना, लक्षात घ्या, हा झाला फ्रंट कार्बन. हा काय झाला? फ्रंट कार्बन झाला. दिस डॉट इज कॉल्ड एज व्हॉट? इकडे लक्षात घ्या. हा झाला फ्रंट कार्बन. आपण इथेच बघतो ना. CH3. हा काय आहे? दिस कॉल्ड एज अ फ्रंट कार्बन. दिस कॉल्ड एज व्हॉट? फ्रंट कार्बन. दिस कॉल्ड एज व्हॉट? रियर कार्बन. है ना. लक्षात येते का? फ्रंट कार्बन हा आहे फ्रंट कार्बन. रियर कार्बन कसं रिप्रेझेंट करतात? रियर कार्बनला सर्कल लिहितात. रियर कार्बनला काय लिहितात? सर्कल लिहितात. सर्कल. हा फ्रंट कार्बन झाला. रियर कार्बनला काय लिहितात? सर्कल. इथे H आहे, इथे H आहे, इथे H आहे. पॉईंट क्लिअर आहे का? लक्षात घ्या. इक्लिप्स लिहितो. इक्लिप्स म्हणजे काय? सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. म्हणजे पुढचा बॉन्ड. इथे हे बघा, हे 3 हायड्रोजन्स आहेत है ना. 3 हायड्रोजन्स आहेत. हे पण 3 हायड्रोजन्स आहेत. हे एकमेकाच्या पाठीमागे आहेत. जर बॉन्ड काढला तर काय असेल? असं असेल ना. इक्लिप्स म्हणतात त्याला. याला काय म्हणतात? इक्लिप्स म्हणतात. एकाच्या पाठीमागे दुसरा. एक्झॅक्टली. सूर्यग्रहण, चंद्रग्रहणला इक्लिप्स म्हणतात ना. तसं म्हणजे ह्याचे जे हायड्रोजन्स असतात ना गाईज, ह्याचे हायड्रोजन कसे असतात? दिसत नाही तरी पण शेजारी लिहायचं असते. असं रिप्रेझेंटेशन असतं. पॉईंट क्लिअर आहे? हे म्हणजे काय? हे येलो मधले बघा, चेन्नई सुपर किंग मधले H, हे म्हणजे काय? फ्रंट हायड्रोजन्स आहेत. RCBचे H म्हणजे काय? पाठीमागला. चेन्नई पुढे आहे. हे H म्हणजे कोणते आहेत बाबांनो? हे आहेत. हे लक्षात आलं का? आता हे झालं इक्लिप्स कन्फॉर्मेशन. स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन कसं असेल याचं? पुन्हा एकदा काय करायचं? पुन्हा एकदा असंच लिहायचं. पुन्हा एकदा असं लिहायचं. हा म्हणा. असं लिहिल्यानंतर असा सर्कल लिहायचा. ठीक आहे ना. इथे H लिहा, इथे H लिहा, इथे H लिहा. पॉईंट क्लिअर आहे का? हो म्हणा. इथे H झाल्यानंतर आता काय करायचं आहे? हे जो बॉन्ड आहे ना असा, हा
असा हा एकमेकाच्या पाठीमागे ना, ह्याला काय करायचं 60 फिरवायचं असं. म्हणजे हा हे एक हायड्रोजन आहे, हे एक हायड्रोजन आहे, दोघांच्या मधामध्ये एक हायड्रोजन येईल. लक्षात आलं का? म्हणजेच काय होईल, हा जो बॅक कार्बन आहेत ना, बॅक कार्बनला आपण कशाने रिप्रेझेंट केलंय, रेडनी ना, आरसीबी है ना. इथला बॉन्ड कुठे, हे हा जो हायड्रोजन आहे कुठे येतो, एच. इथला हायड्रोजन कुठे येतो, एच. इथला हायड्रोजन कुठे येतो, एच. पॉईंट क्लिअर आहे का? लक्षात आलं का? त्यामुळे लक्षात घ्या, एक दोन ग्रुप एकमेकापासून दूर आहेत, एक विशिष्ट अंतरावरती आहेत, म्हणजे त्यांची स्टॅबिलिटी कशी असेल, ठीकठाक असेल है ना. ह्याच्यामध्ये एक असतं स्क्यू कन्फॉर्मेशन, ह्या दोघांच्या मधातलं, ह्याच्यामध्ये ह्या दोघांच्या मधामध्ये एक असतं स्क्यू कन्फॉर्मेशन, त्याबद्दल सांगतो. ह्या दोघांच्या इन बिटवीन असतं. हा कोणता कन्फॉर्मेशन आहे, इक्लिप्स. हा कोणता आहे, स्टॅगर्ड. ह्या दोघांची सगळ्यात जास्त स्टेबिलिटी कुणाची असते, स्टॅगर्डची असते. कुणाची असते, स्टॅगर्डची असते. स्टॅगर्ड हा मोर स्टेबल असतो. त्याच्यानंतर स्क्यू असतं, त्याच्यानंतर इक्लिप्स असतं. दोघांच्या इन बिटवीन म्हणजे कसं असेल, इथं बॉन्डिंग वगैरे असेल रे, इथं बॉन्डिंग असेल, इथं बॉन्डिंग असेल. लक्षात दिलं का? म्हणजे फुल्ली हा ना 30 डिग्रीनं फिरवा है ना, 30 डिग्रीला. हे कितीने फिरले, हे 60 डिग्रीनं, दोघांच्या मध्ये. इक्लिप्स टू 0. ह्या अँगलला काय म्हणतात, ह्या अँगलला डायहेड्रल अँगल म्हणतात. काय म्हणतात, डायहेड्रल और टॉर्जन अँगल म्हणतात. पॉईंट क्लिअर आहे का? टॉर्जन अँगल और डायहेड्रल अँगल म्हणतात. पॉईंट क्लिअर आहे? पुढे जायचं. हे पॉईंट क्लिअर झाला. दिस इज ऑफ व्हॉट, दिस इज ऑफ नॉर्मल इथेन. वी आर स्टार्टेड विथ व्हॉट, नॉर्मल इथेन. आता आपण कुठे जायचं, प्रोपेन साठी जायचं. आता काय करायचं आपल्याला, प्रोपेन मध्ये कसं असेल, प्रोपेन मध्ये असंच असणार आहे, फक्त काय असेल, एका एचच्या ठिकाणी काय असेल, CS3 असेल, एका एचच्या ठिकाणी CS3 असेल. पॉईंट क्लिअर आहे गाइस? येस नो, येस ना. हा आता इकडे बघा, चालू करायचं. आता नवीन एक्झाम्पल बघूयात आणि प्रोपेनचं डायग्राम पण काढायचं. नंतर ब्युटेन हा प्रचंड महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर एक जे ॲडव्हान्सचा प्रॉब्लेम आपल्याला डिस्कस करायचा आजच्या लेक्चरमध्ये. अच्छा हा ना, टार्गेट. आता नेक्स्ट काय बाबा, न्यूमनच बघायचं आपल्याला. सहज तेवढं काय महत्त्वाचं नाही. मेन इम्पॉर्टंट काय आहे, न्यूमन. प्रत्येक जे एक्झाम मध्ये, प्रत्येक नीट एक्झाम मध्ये त्याच्यावरती प्रश्न असतात. जेई मध्ये तर ढिगारावर प्रश्न, किती म्हणेल तेवढे प्रश्न. उगा बघितल्या आन्सर सॉल्व होतात. ॲडव्हान्सचे प्रश्न. फिशर यहाँ पे नहीं है भाई, जहाँ जाएंगे ना बायोमॉलिक्यूल में, फिशर प्रोजेक्शन वगैरह. यहाँ पे हॉरिजॉन्टल लाइन होती है, वर्टिकल लाइन होती है. हॉरिजॉन्टल लाइन में क्या होता है, कार्बन 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 होता है, हाईली ऑक्सीडाइज्ड कार्बन प्रेजेंट है टॉप, लो ऑक्सीडाइज्ड कार्बन प्रेजेंट है डाउन, बराबर ना. एक इन होता है, एक आउट होता है. ये देखना है बायोमॉलिक्यूल में, देखना है भाई. ये ग्लूकोज फ्रुक्टोज में यहाँ पे क्या है, यहाँ पे कुछ नहीं देखना इसका, बरोबर ना. इथं आता काहीच बघायचं नाही, ते बायोमॉलिक्यूल मध्ये बघू. सगळं इथंच बघायचं नाही. मग वाटायचं एकच टॉपिक बघतोय का आपण. बरोबर ना. हे आपण हायड्रोकार्बनचा ऑलरेडी पिक केले. तिथला हायड्रोकार्बन मधला पॉईंट हा कन्फॉर्मेशन ऍक्च्युअल इफ यू सी द स्लॅबी. ठीक आहे ना. चला आपण काय बघतोय, न्यूमन. कुणाचं बघतोय रे, प्रोपिनचं बघतोय. कुणाचं बघतोय, CS3 CH2 CS3 आहे ना. प्रोपिनचं बघतोय. प्रोपिनला असं लिहिता येईल का, प्रोपिनला असं लिहिता येईल का रे, प्रोपिनला MECH2 CS3 है ना. ह्याचं इक्लिप्स कन्फॉर्मेशन कसं असेल रे, इक्लिप्स कसं असेल, हनुमान कसं असेल इक्लिप्स? तुम्ही जसं म्हणाल तसं असेल सर, है ना. इक्लिप्स कसं असेल, हा काय करायचं, हा ड्रॉ केला उलटा वाय, उलटा वाय केलं, उलटा वायला. लक्षात घ्या, हे आपण व्हाईट जो पेन वापरतोय, कुणासाठी वापरतोय, कुणासाठी, हा फ्रंट कार्बन साठी वापरतोय. फ्रंट कार्बन साठी काय वापरतोय, व्हाईट पेन वापरतोय. व्हाईट पेन नाही, व्हाईट पेन म्हणता, नाही तर व्हाईट पेन है ना. कुणासाठी, फ्रंट कार्बन साठी. फ्रंट कार्बनला इथं काय आहे, ME आहे, इथं काय आहे, H आहे, इथं काय H आहे. याला जर असं लिहिलं C हर C इथं काय आहे, इथं ME, इथं काय आहे H, इथं काय H. अगोदरच्या स्ट्रक्चर मध्ये ह्या स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स काय, फक्त H च्या ठिकाणी ME आहे, याच्या ठिकाणी काय आहे, फक्त ME आहे. पण मी फक्त काय लिहिलं, याच्या ठिकाणी ME लिहिलं. पॉईंट क्लिअर आहे. त्यानंतर जाऊयात आपण, त्यानंतर येल्लो चेन्नई सुपर किंग कडे जाऊ. बॅक कार्बन म्हणजे चेन्नई सुपर किंग, हा सर्कल लिहिला ना. लिहिल्यानंतर ह्या चेन्नई सुपर किंगला इथे कडे लक्षात घ्या, इथं काय आहे, H आहे, इथं काय आहे, H आहे, इथं काय आहे, एका मागाची एक आहे. अँगल 0 आहे. याच्यामध्ये अँगल किती आहे, डायहेड्रल अँगल किती असतो, 0 असतो. पण लिहिते वेळेस थोडं साईडला लिहायचं. याच्यावर लिहिलं तर ते बरोबर वाटत नाही ना. लक्षात आलं का तुम्हाला, हे पद्धत आहे. हे जे कन्फॉर्मेशन आहे, या कन्फॉर्मेशनला काय म्हणतात, इक्लिप्स कन्फॉर्मेशन म्हणतात. लक्षात आलं का. स्टॅगर्ड कसं लिहितात, स्टॅगर्ड असं लिहितात. त्याचं लक्षात येते का, स्टॅगर्ड कसं बाबांनो, असं. बाद में क्या लिखना भाई, है ना. ये हो गया. यहाँ पे क्या है ME, यहाँ पे क्या है H, यहाँ पे क्या है H. इधर कैसे लिखना मग आता, इसको यहाँ पे सर्कल डालेंगे. सर्कल डालने के बाद क्या है यहाँ पे, इधर H, इधर H. दिस कॉल्ड एज व्हाट, स्टॅगर्ड. स्टॅगर्ड. हे कसं काय स्टेबल आहे, हा बल्की ग्रुप आहे, एकमेकापासून दूर आहेत ना. म्हणजे इथं काय आहे, तेवढं काही रिपल्शन होणार नाही. इथं रिपल्शन होणार नाही, रिपल्शनला थोडा डिस्टन्स आहे. इथं रिपल्शन होईल ना जास्त, सगळ्यात जास्त रिपल्शन ह्या स्पॉटला असेल. हा सगळ्यात जास्त रिपल्शन ह्या स्पॉटला असेल, कारण मिथाइल बऱ्यापैकी बल्की ग्रुप आहे. मिथाइल हा बऱ्यापैकी मोठा ग्रुप आहे. जेवढा मोठा ग्रुप असेल तेवढं ते काय असेल, रिपल्शन असेल.
हायड्रोजन हा कम्पॅरेटिव्हली छोटा आहे, लक्षात येते का? कम्पॅरेटिव्हली काय आहे? छोटा आहे, बस काम खलास. त्यानंतर काय डायग्राम काढायचं आपल्याला. डायग्राम मध्ये ग्राफ मध्ये बघा है ना, प्रोसीड करायचं स्टॅबिलिटी आणि है ना. आपण कितीने फिरवलं इथं? हा जो फिरवला आपण कितीने फिरवला? 6 डिग्रीने फिरवलंय. किती डिग्रीनं? 6 डिग्रीनं. आता एक डायग्राम आहे, डायग्राम ड्रॉ करूयात आपण है ना. डायग्राम कशी आहे इकडे लक्ष द्या. एक असा ग्राफ आहे हा म्हणा. ह्या साईडला काय आहे? पोटेन्शियल एनर्जी आहे पी. इकडे काय आहे? डायहेड्रल अँगल आहे है ना. डायहेड्रल अँगल आहे. पोटेन्शियल एनर्जी लक्षात घ्या. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय सांगतं ते? इनडायरेक्टली स्टॅबिलिटी सांगतं. ज्याची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे याची काय असेल? पी जास्त असेल. पी काय असेल? याची जास्त असेल. ज्याची एनर्जी जास्त त्याची स्टॅबिलिटी कमी. याची पी जास्त म्हणजे काय? स्टॅबिलिटी कशी असेल? स्टॅबिलिटी कमी असेल. लक्षात आलं का? इथं काय असेल? इथं पी कशी असेल? कम्पॅरेटिव्हली कमी असेल. स्टॅबिलिटी कशी असेल? स्टॅबिलिटी काय असेल? जास्त असेल. पॉईंट क्लिअर आहे गाइस? येस नो? हा, पोटेन्शियल एनर्जी हा स्टॅबिलिटीशी रिलेटेड असतो. पी म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी. आता ग्राफ बघतोय आपण, बघायचं का ग्राफ? हो म्हणा. आता ग्राफ मध्ये बघा है ना. आता सगळ्यात जास्त एनर्जी लक्षात घ्या मुलांना. इथं ड्रॉ करतोय कसं ड्रॉ करायचं? असं एक बघा बघा, लक्षात येते का? हा अरे यार, इसको एक्सटेंड करेंगे थोड़ा, ठीक है ना. इथं घेतलं. आता ह्याच्यामध्ये गाईस हा इथला हा जो पॉईंट आहे ना गाईस, हे इकडे बघा, हे 2 पॉईंट आहेत हा ना. हा जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे. 2 पॉईंट आहेत आपल्याकडे. 2 स्ट्रक्चर बघतो आपण है ना. ह्याला काय म्हणायचं? हा एनर्जेटिक आहे. हा कोणतं कन्फर्मेशन आहे? इथं स्पॉट असेल इक्लिप्सचा. कोण असेल? इक्लिप्स. हा जो पॉईंट कुणाचा असेल? स्टॅगर्डचा. हा जो पॉईंट कुणाचा असेल? स्टॅगर्डचा. पॉईंट क्लिअर आहे का? हा इथे डायग्राम ड्रॉ करतोय लक्षात घ्या. इथं बघा कसं ड्रॉ करायचं. डायग्राम ड्रॉ करण्याची पद्धत असते. इथून काय असतं? पहिलं सुरू इथं हा जो अँगल आहे ना, ह्या अँगलला काय म्हणायचं? 60 डिग्री. इक्लिप्सला 60 डिग्रीनं फिरवल्यानंतर लक्षात घ्या, ह्याला 60 डिग्रीनं फिरवल्यानंतर ह्याचं कन्फर्मेशन कशात होतं? स्टॅगर्ड मध्ये होतं. लक्षात आलं का? पुन्हा ह्याला 60 न फिरवलं की त्याचं कशात होतं? इक्लिप्स मध्ये होतं. पॉईंट आला का? येस नो? फील करायला. पुन्हा हा 60 न फिरवल्यानंतर कुठं आला? हा स्टॅगर्डला आला. पुन्हा ह्याला 60 न फिरवा अजून. लक्षात आलं का? हा पुन्हा एकदा काय? अरे हा पुन्हा 60 कुठं आला? हा इक्लिप्सला आला. पुन्हा ह्याला 60 न फिरवा. डायग्राम थोडं चांगली काढा, बरोबर ना. हा कुठं आला? स्टॅगर्डला आला. क्लिअर आहे का? लक्षात आलं का? हा ग्राफ म्हणजेच काय आहे? हा याची एनर्जी कमी आहे, याची एनर्जी जास्त आहे. लक्षात आलं का? मोर एनर्जी लेस स्टेबल. काम खलास. क्लिअर आहे गाईस? अडचण याच्यामध्ये? अडचण. आता सगळ्यात डेंजरस ते म्हणजे कोणता आहे? एन ब्युटेनचा आहे गाईस. चला प्रोसीड विथ एन ब्युटेन. त्याची एक ट्रिक सांगितली मुलांनो, फुलगप्पा. फुलगप्पा नावाची ट्रिक्स आहे, बरोबर ना. ट्रिक्स काय आहे? फुलगप्पा. प्रोसीड करायचं. एकदम जबरदस्त. हा महत्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये पुन्हा याचे फुलगप्पा नावाची एक ट्रिक्स आहे. त्या ट्रिक्सनं काय करायचं आहे? सर्वांचे कन्फर्मेशन ड्रॉ करायचं. त्यानंतर आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. कोण आणि त्याची स्टॅबिलिटी ऑर्डर लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं का? प्रचंड महत्वाचं आहे. लक्षात आलं का? फुलगप्पा नावाचं. फुल म्हणजे काय? फुल्ली इक्लिप्स्ड, नंतर गॉचे, बरोबर ना. पार्शियली इक्लिप्स्ड, नंतर अँटी. अँटीलाच म्हणतात फुल्ली स्टॅगर्ड म्हणतात. अँटीला काय म्हणतात? फुल्ली स्टॅगर्ड म्हणतात. लक्षात घ्या. आपण हळून जाऊयात आपण ते एकदम सावकाशपणे हा ना. कन्फर्मेशन ऑफ व्हॉट? एन ब्युटेन और ब्युटेन है ना. ब्युटेनचं बघतोय आपण. ब्युटेन. ब्युटेनचं स्ट्रक्चर कसं आहे? मन ME लक्षात आलं का? म्हणजेच काय? लक्षात घ्या. पाठीमा फ्रंट कार्बन वरती पण एक मिथाइल ग्रुप आहे आणि बॅक कार्बन वरती पण एक मिथाइल ग्रुप आहे. लक्षात आलं का? काय म्हणलं मी तुम्हाला? फ्रंट कार्बन वरती पण एक मिथाइल ग्रुप आहे, बॅक कार्बन वरती पण एक मिथाइल ग्रुप आहे. क्लिअर होते का? हो म्हणा. आता इथं बघा डायग्राम, थोडंसं विज्युलाइज करायचा प्रयत्न करा, बरोबर ना. लक्षात घ्या आता कसं चालू आहे ते है ना. एकदम शांतपणे सावकाशपणे, अजिबात बोलण्यासाठी वेळ नाही. बोललात की गेलात. फ्रंट कार्बन कशाने घेऊयात? चलो एक कलर लेंगे भाई फ्रंट कार्बन के लिए. फ्रंट कार्बन इकडे लक्ष द्या. हाय मुंबई इंडियन्स ना ब्ल्यू. हाय ME, हाय H. लक्षात आलं का? इथं दिस इज व्हॉट? मुंबई इंडियन्स. फ्रंट कार्बन म्हणजे काय? मुंबई कधी पण पुढे असते, चेन्नई पाठीमागे असते असं नाही. नाहीतर फॅन सकाळी धिंगाणा लागते आमच्या क्लासमध्ये नुसतं है ना. अशा बरेचशा मॅक्झिमम मुलींना चेन्नईच्या फॅन असतात. त्यांना त्या क्रिकेटबद्दल काही माहिती पण नसतं बरं का. धोनी म्हणायचं.
आता काही जण आरसीबीच्या असतील विराट कोहलीमुळे ते म्हणणार मी असो इथे जाऊ त्यांना, ज्यांना क्रिकेटचं पण काही गंध माहित नाही, त्यांना किती बॉल असतात, किती ओव्हर असतात, किती काही नो बॉल काय असतं काहीच माहित नाही. ओव्हर किती असतात, T20 मध्ये ओव्हर किती असतात, T20 मध्ये ओव्हर किती असतात हे पण माहित नसतात. लक्षात आलं का? ते पण काय म्हणतात चेन्नई जिंकली पाहिजे असं आहे. ठीक आहे ना. पण आपण काय आपण मुंबईचे फॅन आहोत है ना, त्यामुळं है ना. हा झाला फ्रंट कार्बन. बॅक कार्बन काय आहे? चेन्नई. हा सार्थक चष्मा घाला, चष्मा घालायची वेळ आली इथं. आता चष्मा घालायचा, इतकी वेळचं काही नाही, आताच आहे सगळं है ना. हे झालं फ्रंट कार्बन, झालं सार्थक. हे झालं का जीवनाचं सार्थक? बॅक कार्बनला कोण आहे सार्थक? आहे का सार्थक? इथं काय करायचं लक्षात घ्या. इथं 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 थोडंसं ना स्ट्रक्चर ना थोडंसं मोठं काढतो इथं. हा इथं बॅक कार्बनला कोण आहे बाबांनो? हा इथं बघा मी लिहितो. इथं काय लिहिणार मी? एच लिहिणार. इथं काय लिहिणार? पॉइंट क्लिअर आहे? ह्या स्ट्रक्चरचं नाव काय? फुल्ली इक्लिप्स्ड आहे. मिथाईलच्या पाठीमागं मिथाईल आहे. मिथाईलच्या पाठीमागं मिथाईल आहे. ह्या स्ट्रक्चरला काय म्हणतात? फुल्ली इक्लिप्स्ड स्ट्रक्चर म्हणतात. काय म्हणतात? फुल्ली इक्लिप्स्ड. आता काय करायचं ह्याला? इसको क्या करना भाई? 60 डिग्री से घुमाना है ना. हा ना, ह्याला काय करायचं आहे? 60 डिग्री न फिरवायचं आहे. 60 डिग्री न फिरवल्यानंतर काय होतं? हनुमंत रे मी ना ठीक आता करतो मी कॉपी. कोण आहे? मुंबई है ना पहले. मुंबई मीन्स व्हाट? मुंबई है तो मुंबई जान है ना. अरे भाई मुंबई को फ्रंट है ना, चेन्नई को बॅक बनाना है भाई. हा क्लिअर आहे? ह्याला इथं फिरवलं. हा इथं काय आहे बाबांनो? इथे एच आहे, इथे एच आहे. अरे करतो रे थांब. यहाँ पे यमी है, यहाँ पे एच है, यहाँ पे एच है. पॉइंट क्लिअर आहे? हा वगैरे म्हणत जावा. सार्थक हा म्हणत जा रे बाबा जीवनामध्ये. हा तू हा म्हणलास की तू जिवंत आहेस म्हणजे तू जागी आहेस हे मला कळेल. जिवंत म्हणजेच काय? जागी असणे म्हणजे जिवंत असणे. हा ना. इथला एमी कुठे गेला? इथे गेला. इथला एच कुठे गेला? एच इथे गेला. इथला एच कुठे गेला? क्लिअर आहे? कितीने फिरवलं आपण? 16 फिरवलं. हा कन्फॉर्मेशनला काय म्हणतात? गॉचे. जरा बोला गॉचे कन्फॉर्मेशन. गॉचे कन्फॉर्मेशन. कोणसे भाई? गॉचे. गावचे नाही रे, पुण्या गावचे. गॉचे कन्फॉर्मेशन. ठीक है ना. दिस कन्फॉर्मेशन इज कॉल्ड एज व्हाट? गॉचे कन्फॉर्मेशन. इसके बाद आगे क्या आगे करेंगे भाई है ना. पुन्हा एकदा हाय एमी, हाय एच, हाय एच. क्लियर आहे का रे? हो म्हणा. यहाँ पे क्या भाई? बॅक कार्बन आहे. आता आता काय करायचं याला? पुन्हा 16 फिरवायचं आहे. काय करायचं आहे? पुन्हा 16 म्हणजे हा एमी कुठे येईल? इथे येईल. हा एमी कुठे येईल? इथे येईल. हा एच कुठे येईल? इथे येईल. हा एच इथे येईल. हा एमी इथं आला. कुठं आला? यहाँ पे आया भाई यमी है ना. यहाँ पे यमी आने के बाद यहाँ पे एच, यहाँ पे है. यहाँ पे क्या है भाई? अनदर एच है. पॉइंट क्लियर आहे? यस नो. गप्प काय म्हणलं तुम्हाला मी? गप्पा नावाची ट्रिक्स आहे. हा ह्याला काय म्हणतात? पार्शियली इक्लिप्स्ड. पार्शियली इक्लिप्स्ड है गाइस है ना. क्या भाई? पार्शियली इक्लिप्स्ड है. पॉइंट क्लियर है? यस नो. इसके बाद इसको ना और 60 से घुमाना है. काय करायचं आहे? पुन्हा 16 फिरवायचं याला. यस नो. ह्याला 16 फिरवल्यानंतर कसं होतं? इथं काय आहे वरती? यमी. इथं काय एच, इथं काय एच. यहाँ पे क्या है भाई? चेन्नई सुपर किंग. क्लियर आहे का? हा यमी कुठे जाणार आता? यहाँ पे यमी रहेगा भाई है ना. ह्याचा कुठं असेल? याचं डायरेक्ट असं डायरेक्ट लाईन लिहिलं तरी चालतं ह्याच्यापासून, पण त्या सर्कलपासूनच लिहायचं. सर्कलपासून लाईन लिहिलं तरी चालतंय, असं काही प्रॉब्लेम नाही. असं डॉट डॉट लिहायची पण काही गरज नाही. लक्षात येते का? हो म्हणा. डायरेक्ट लाईन लिखा तो भी चलेगा, लेकिन सर्कल से लिखना है. सर्कलपासून लाईन लिहिलं तरी चालतंय, असा काही इश्यू नाहीये. क्लिअर आहे? हा एम इथं आला. ह्याच्या अपोजिटला काय असेल? एच असेल. ह्याच्या अपोजिटला काय असेल? एच असेल. दिस कन्फॉर्मेशन इज कॉल्ड एज अँटी कन्फॉर्मेशन ऑर फुल्ली स्टॅगर्ड. स्टॅगर्ड एक्झॅक्टली अपोजिट आहे ना एमीच्या. दोन बल्की ग्रुप एक्झॅक्टली अपोजिटला आहेत. ह्याला काय म्हणायचं? अँटी कन्फॉर्मेशन और फुल्ली स्टैगर्ड. इसको क्या बोलेंगे भाई? यहां पे लिखो, जगह नहीं है अपने पास. यहां पे लिखता हूं मैं फुल्ली स्टैगर्ड. जगह नहीं है यहां पे. हाँ फुल्ली यस मीन स्टैगर्ड. क्लियर है ना. और इसे क्या बोलते हैं दूसरा नाम? एंटी कन्फॉर्मेशन. एंटी 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 है ना. अभी यहां पे रुकेगा नहीं भाई, और यहां से थोड़ा इसको छोटा बनाता हूं. अभी
अभी क्या करता हूं, इसको छोटा बनाता हूं, छोटा 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 छोटा। जीवन संघर्ष में है। ठीक है ना, नहीं है तो बनाएंगे ना, ठीक। इसको यहाँ का स्ट्रक्चर ड्रॉ कर निकाल देता हूँ ना। इसको क्या है, इसकी जरूरत है क्या कुछ? इसकी कुछ भी जरूरत नहीं ना भाई, एडजस्ट करना पड़ेगा ना। यमी है, मुंबई ची आ रही है। हाँ क्लियर आहे ना? हा म्हणा, ह्याला पुढेच लिहितो रे, ह्याला काय करतो, ठीक है ना, असं लिहितो थोडस, है ना। ये क्या है भाई, फुल्ली स्टैगर्ड, क्लियर है ना, क्लियर आहे, 60 फिरवल्यानंतर, है ना, है ना। अभी इसके बाद याला याच्यानंतर अजून पुन्हा काय करायला, 60 फिरवा, हा म्हणा, थोडंसं आता 60 फिरवतो आपण, रिटर्न आलो ना। हा काय होईल, इथला इथला मी इथं जाईल, इथला एच इथं जाईल, है ना, लक्षात घ्या। म्हणजेच काय होईल, कलर 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 ना, है ना। एच कहाँ पे होगा, यहाँ पे ए एम ई यहाँ पे होगा, इथला एच इथं असेल, पॉइंट क्लियर आहे, हा म्हणा, एम ई एच एच, पुन्हा इथं। आता ह्या कन्फर्मेशनचं नाव काय असेल, पार्शियली क्लिप्स्ड। ही आणि हे सारखंच आहे ना, ह्या एम ई पासून कितीचं अंतर आहे, मेन एम ई पासून 60च्या अंतरावरती आहे, 60 नाही 120च्या अंतरावरती आहे, बरोबर ना। हे काय असेल याचं, पार्शियली क्लिप्स्ड, पार्शियली क्लिप्स्ड, पॉइंट क्लियर आहे। पुन्हा एकदा काय करू, 60 न फिरवता, 60 न फिरवल्यानंतर काय होईल, हा म्हणत राहा, हा म्हणत राहा, हा म्हणत राहा। यहाँ पे क्या भाई, एम ई है, यहाँ पे एच है, यहाँ पे एच है, हाँ 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 हाँ, ठीक है ना। एम ई आता कुठे जाईल, एम ई आता इथं जाईल ना, है ना, इथे एच असेल, हा इथे एच असेल, हा कोणता झाला, अरे हाँ ना, ये नहीं जाना, ये एक एक ने एक न पुढे आलं, एक से बड़ा हो गया भाई, ये यहाँ पे काम आएगा ना, इसको यहाँ पे लिखता हूं मैं, यहाँ पे काम आएगा ना अपना, है ना, इथे यहाँ पे, इथे 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 एक न पुढे झालं ना, 60 ने एक न कमी होईल ना इथं, एम ई एच एच, ठीक है ना। हाँ हाँ हा एम ई इथे जाईल ना, लक्षात येते का, हा इथे एच एच, हा हे नाव काय असेल याचं, कोणतं असेल, गॉचे, गावचे नाही, गॉचे कन्फॉर्मेशन होईल। हा गॉचे कन्फॉर्मेशन याला पुन्हा एकदा काय करा, 60 ने फिरवा, काय होईल, लक्षात आलं का तुम्हाला। आता इम्पॉर्टंट काय आहे, इम्पॉर्टंट आहे स्टॅबिलिटी ऑर्डर आणि त्याची ट्रिक्स। या लेक्चर मध्ये ते महत्वाचं नाही, कसं ड्रॉ केलं ते, ह्याची ट्रिक्स महत्वाची, ट्रिक्स कसं ट्रिक्स आहे माहिती का, मास्टर जर शिकवणं गेलं, पोरं काय करतात, फुल गप्पा, काय करतात, फुल गप्पा। ही ट्रिक्स आहे पोरांनो, ट्रिक्स काय बघायची, ब्रँडेड ट्रिक्स आहे, ट्रिक्स बघा, ट्रिक्स ट्रिक्स ट्रिक्स, ट्रिक्स आहे फुल गप्पा। सगळ्यात जास्त स्टेबल कोण असतं, सगळ्यात इकडे अशी स्टॅबिलिटी आहे का फुल गप्पाची, इकडे बघा, ट्रिक्स काय सांगतो मी, ट्रिक्स आहे, ट्रिक्स काय आहे, ट्रिक्स इज व्हॉट, फुल गप्पा। फुल गप्पा म्हणजे काय, लक्षात घ्या, लक्षात घ्या, ऐका ऐका, फुल मीन्स व्हॉट, फुल्ली क्लिप्स्ड, जी मीन्स व्हॉट, गॉचे, ए मीन्स व्हॉट, पी मीन्स व्हॉट, पार्शियली क्लिप्स्ड, पार्शियली काय इथं, पार्शियली क्लिप्स्डच आहे ना, हाँ पार्शियली क्लिप्स्ड, पार्शियली, ये मीन्स व्हाट, आंटी पुलिस बुलाएगी, और आंटी को क्या बोलते हैं, फुल्ली स्टैगर्ड,
अँटीचं दुसरं नाव काय? फुल्ली स्टॅगर्ड. फुल्ली स्टॅगर्ड. फुल्ली स्टॅगर्ड. सगळ्यात स्टेबल कोण असतं बाबांनो? बाबांनो बाबांनो हे स्टेबल असतं. दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ व्हॉट? एन ब्युटेन. क्लिअर आहे? फुल गप्पा नावाची ट्रिक्स आहे. फटाफट फटाफट डोक्यात बसलं पाहिजे लेक्चर. लक्षात येते का? ह्याला म्हणतात कंटेंट, ह्याला म्हणतात डेप. असं डेप न जावं लागतं रे रवी. सरफेसली होतं का? ह्याच्यापेक्षा अजून चांगलं वर्कआउट काहीच होणार नाही. का होईल का वर्कआउट? आय डोंट थिंक ह्याच्यापेक्षा बेस्ट काय होईल. ह्याच्यानंतर काय त्याचा ह्याच्यानंतर त्याचा ग्राफ आहे पोरांनो. काय आहे? ग्राफ आहे. ग्राफ ड्रॉ करायचं का? ग्राफ येस नो? बरोबर ना? चालू करायचं. ग्राफ बघा. ग्राफ ग्राफ क्या है भाई? ग्राफ ऐसा है, इसको क्या करेंगे? 4 लाइंस मारेंगे ऐसा. 1 2 3 4 हो गया 4. हा म्हणा. ह्या साईडला काय आहे? पी. ह्या साईडला काय आहे? डायहेड्रल अँगल. काय आहे? डायहेड्रल अँगल. पॉइंट क्लिअर आहे का? सगळ्यात वरती का असेल? सगळ्यात कमी स्टेबल कोण असतं? सार्थक. सगळ्यात कमी स्टेबल वाला पुढे लिहायचं. कमी कोण आहे? फुल्ली क्लिफ्ट. 4 आहेत ना? 1 2 3 4. फुल्ली गप्पा नावाची ट्रिक्स लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात इथं कोण असेल? इथलं काय आहे बाबा? फुल गप्पा. हे काय आहे? फुल्ली इक्लिप्स्ट. नंतर कोण आहे? गप्पा. नंतर काय? पी. नंतर काय? ये. हा इथं असेल. इथून कुठे येतो? 60 न फिरवा. 60 न फिरल्यानंतर कुठे जातो बाबा ते? सॉरी हा, इकडे बघा. इकडे बघा. इकडे बघा. फुल्ली गप्पा बरोबर आहे ना? ह्याची ट्रिक्स बरोबर टाकले का आपण? बरोबर ना? ह्याच्यामध्ये लिहिते वेळेस काय करा माहिती आहे का? इथं पी लिहा. इकडे बघा. इथं पी. स्टॅबिलिटी आहे ना? ह्याच्यानंतर याची कमी स्टॅबिलिटी कुणाची असते? पीची असते. बरोबर ना? नंतर कुणाची असते? जीची असते. नंतर कुणाची असते? एची असते. लक्षात येते का? येस नो? एकच मिनिट ना. फुल गप्पा है ना? ग्राफ ड्रॉ करू आपण नंतर जाऊत आपण इथे असं ड्रॉ करा. इकडे बघा सार्थक. इथं ना फुल्ली क्लिप्स्ट आहे. पहिल्याच इथून काय करा? इथे या गप्पाला या. लक्षात आलं का? हे किती अँगल झाला इथं? 60. पॉईंट क्लिअर आहे? 60 झाल्यानंतर ह्याला डायरेक्टली गप्पा जी नंतर काय असेल? पी कडे जा. है ना? इथं अँगल किती असेल पुढचा? 60. पी नंतर कुठे येतं? पी नंतर अँटी. बरोबर ना? पी नंतर अँटी नंतर कुठे आहे? अँटी नंतर कोणता आहे? हा पार्शियलला. अँटी नंतर कुठे आहे? पार्शियल म्हणजे कुठे जाईल? हे इथं जाईल. पार्शियल नंतर कुठे आहे? नंतर सगळं त्याला आहे ना? नंतर गॉची. बरोबर ना? गॉची म्हणजे काय असेल? इथं असेल. हो ना? गॉची नंतर ठीक आहे ना? अशा टाईपचे ग्राफ्स आहेत हे 60. हा 60 हा ग्राफ आहे. काय लिहायचं? पहिल्या सुरू लिहिते वेळेस कसं लिहा? एक फुल्ली क्लिप्स्ट, पार्शियली गॉची आणि अँटी असं लिहून अशा टाईपचा ग्राफ ड्रॉ करायचं. 60 ना असं होतं. लक्षात येते का तुम्हाला? हे एन ब्युटेनचं कन्फॉर्मेशन आहे. क्लिअर आहे? ठीक आहे ना? दिस इज ऑल ओव्हर अबाउट व्हॉट? कन्फॉर्मेशन. आणि ह्याच्यावरचे आता प्रॉब्लेम बघायचे आपल्याला. ह्याच्यावरती जे ॲडवायचे 2-3 प्रश्न सॉल्व्ह करायचे आपल्याला. लिहून घेतात एवढं. त्यानंतर आपण काय करू? चालू करू आपण है ना? थँक्यू सो मच.